गोवा मुक्तीसंग्रामाच्या इतिहासातील एक महत्त्वाचं पान म्हणजे पत्रादेवी. याच भूमीवर गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रहींनी पोर्तुगीज सत्तेविरोधात लढा दिला आणि अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. 15 ऑगस्ट 1955 रोजी मोठ्या संख्येनं सत्याग्रही पत्रादेवी मार्गे गोव्यात प्रवेश करण्यासाठी पुढे आले होते. त्याचवेळी पोर्तुगीज पोलिसांनी केलेल्या गोळीबारात अनेक सत्याग्रही जखमी झाले, तर काहींना हौतात्म्य पत्करावं लागलं. याच संघर्षात कर्नेल सिंग बेनीपाल यांचं बलिदान विशेष स्मरणात आहे. महिला सत्याग्रहीवर गोळीबार होऊ नये यासाठी ते पुढे आले आणि स्वतःवर गोळी झाडण्याचं त्यांनी आव्हान दिलं होतं. त्यानंतर पोर्तुगीज पोलिसांच्या गोळीबारात त्यांनी हौतात्म्य पत्करलं. या हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी पत्रादेवी इथं हुतात्मा स्मृती स्मारकाची उभारणी करण्यात आली होती. नुकतंच त्याचं नूतनीकरण करण्यात आलं आणि 26 ऑगस्ट 2026 रोजी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन करण्यात आलंय. गोवा मुक्ती संग्रामातील वीरांच्या त्यागाला अभिवादन करणाऱ्या या स्मारकातून त्यांचा इतिहास आणि बलिदान कायम स्मरणात राहणार आहे. पत्रादेवी केवळ एक स्मारक नाही, तर गोवा मुक्तीसाठी दिलेल्या बलिदानाची जिवंत साक्ष आहे.